हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पावभाजी करून दाखवते. आज आम्ही पावभाजी करतोय, पण मी तुम्हाला सगळं मी उकडून दाखवलं कारण का मोबाईल व्हिडिओ फार मोठा होतो. म्हणून याच्यात फ्लावर, टोमॅटो, बटाटा, मटर आणि एक शिमला मिरची करून मी उकडून घेतलेली आहे. आणि इथे मी कढई ठेवलेली आहे पावभाजीला. आता आपण जी तयारी करूया. मी तेल टाकते. आपण उकडे विकडेपर्यंत ना मला फार वेळ होतो, म्हणून मी आपल्याला असं तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही तेल टाका. तेल टाकतं. तेल टाकलं की आपल्याला जिरं टाकायचं. कोण राई पण टाकतात. मला राई प्रकार जास्त आवडत नाही, म्हणून मी तेलच टाकते फक्त. जिरं तडतडलं थोडंसं हिंग, आपल्याला याच्यामध्ये मी कांदे घेतले. मीडियम साईजचे होते, असे छोटे छोटे होते. 4 कांदे घेतले. चांगले का करून घ्यायचे. आपल्याला कांदा लाल होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये ना एक्स्ट्राचं पाणी ते मी जरा काढून घेते, म्हणजे भाजी मॅश करायला खूप सोपी जाईल. जरा जास्त पाणी झालंय ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, नाही तर भाजी अशी मॅश होत नाही. पाणी कमी असलं की भाजी बरोबर मॅश होते. मी एक्स्ट्राचं पाणी होतं ते काढून घेतलं. आपल्याला हे सगळं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपला कांदा लाल होतोय. पाणी काढलं की जरा सुका असलं की भाजी मॅश चांगली होते. चांगली भाजी भिजली नशी झाली पाहिजे, अशी मॅश करून घ्यायची. टोमॅटो वगैरे सगळं असं खूप छान मॅश झालं पाहिजे. प्रियांश भाजी चांगली मॅश झाली तर आपला कांदा लाल होतो. तुम्हाला वाटलं तर जाड झाली तर तुम्ही कढईमध्ये पण नंतर हे करू शकता. थोडं पाणी गरम करत ठेवते. कांदा लाल झालेला आहे. आता याच्यात आपल्याला अशी मस्त अशी भरपूर अशी आलं लसूण पेस्ट टाकायची, कारण भाजी जरा गोडच असते म्हणून अशी आलं लसूण पेस्ट टाकायची. मी अशी आलं लसूण अशी आठवड्याभराची करूनच ठेवते पॅक. आपल्याला अशी हे करायची आणि ते उग्रस जे असतं ते आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता आपल्याला सुके मसाले टाकायचे. हळद, हा माझा घरगुतीच मसाला आहे, तोच टाकणार आहे मी तुमच्या तिखटप्रमाणे. चांगला मसाला हे करून घ्यायचा. थोडीशी आपल्याला कसुरी मेथी टाकायची, चांगली चुरून टाकायची. कसुरी मेथी नरम पडू नये म्हणून असे डब्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवायची, मग ती कुरकुरीत राहते. आता आपल्याला ही मॅश केलेली भाजी घालायची. ही पाणी त्याचं काढून ठेवलेलं आहे आधी, एकदम मस्त अशी मॅश करून घेतलेली आहे. पाणी घातलं का तिला चांगले मसाले लागणार नाही.
अशी एकदम छान अशी मस्त स्मेल आल्या भाजीला अशी चांगली. या मसाल्यामध्ये पाणी न घालता आधी तिला मसाले लावून घ्यायचे. तर ह्याच कुकरमध्ये ना मी पाणी गरम करायला ठेवते. आपल्याला गरम करून पाणी घालायचंय. याने 1 ग्लास पाणी घालते. भाजी थोडी सैलसरच ठेवायची, नंतर ती अशी घट्ट वाटते. आणि तुम्हाला असं वाटलं की माझी भाजी बरोबर मॅश नाही झाले तर आपण कढईतच अशी दाबायची. चमच्याने दाबला तर ती होऊन जाते. असे चांगले मसाले लागले नंतरच पाणी घालायचं. अशीच मी दाबून घेतलेली. आता हे आपल्याला भाजीचं पाणी घालायचंय, जे आपल्याला मी काढलं होतं ना ते पाणी. आपल्याला वाटलं तर अशी भाजी आपल्याला दाबायची आहे. कुठे कुठे मटर राहतात, काय राहतं. मी इकडे गरम पाणी करून घातलंय. आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही. अशी मस्त अशी पावभाजी झालेली आहे. मी याच्यामध्ये गरम पाणी घालते. त्याच कुकरमध्ये मी गरम पाणी करत ठेवलं. थोडी सैलसरच करायची. ही भाजी नंतर फार घट्ट होते म्हणून आपल्याला थोडी सैलसरच ठेवायची. ही बघा थोडंसं अजून घालते. आपल्याला मीठ घालायचंय. चवीप्रमाणे मीठ. आता दुसरी गोष्ट, आपल्याला अमूल बटर नसेल ना घरी तर आपल्याकडे असा तूप असेल ना, तूप म्हणजे डालडा नाही, हा तूप, तर आपल्याला हा 2 चमचे तूप सोडायचं आहे. 1 चमच मोठा चढ सोडला तरी चालेल. मस्तपैकी असं तूप सोडायचं आहे. मस्त असं चांगलं तूप सोडायचं. आणि वरून आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे. पावभाजी मसाला नेहमी शेवटी घालायचा, मग त्याचा सुगंध अजून छान येतो. मी 2 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे. आता आपल्याला चांगलीशी त्याला चांगली उकळी यायला द्यायची. मस्त अशी पावभाजी झालेली आहे. मी एकदा करून बघा, झटपट होते. काय तिला असे एकदम हे करत बसायचं नाही. तुम्हाला घट्ट वाटली तर तुम्ही नंतर वाढवू शकता. गरम पाणी घालायचं. त्यावरून मी कोथिंबीर टाकते. अशी भरपूर सारखी कोथिंबीर टाकायची. उकळी आली तुम्हाला मी सर्व करून दाखवते पावभाजी. चांगली उकळी येऊ द्या. तर माझी पावभाजी दिली. मी तवा ठेवलाय तव्या पाव हे करायला. मी 2 भाग असे करून घ्या. हाताने करा नाही तर सुरीने करा. थोडंसं तूप टाकते. आज माझ्याकडे अमूल बटर नाही, मी तुपाचा वापर करते. त्याला पाहिजे तेवढं तूप टाकायचं. थोडीशी आपल्याला पावभाजी टाकायची त्याच्यात. कोथिंबीर पण टाकायला पाहिजे, पण मी नाही टाकली. तर कापलेली सगळी वापरून टाकली. नाही तर कोथिंबीर पण टाका. आणि आपल्याला असे दाबून दाबून असे पाव आपल्याला तयार करायचे. हे बघा असे
पाव गरम होत आहे तर मी भाजी करते. मस्त पाव असे गरम करून घ्यायचे. काय झालं ते बघा. कशी वाटली माझी पावभाजी ती मला कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय. खाली काढते. हे बघा एकदम मस्त चमचमीत झालेली आहे. चला बाय बाय.